मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे। मुंबईकडे निघालेल्या या मोर्चाला राजधानीत मोठा पाठिंबा मिळत आहे। आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी समर्थकांची गर्दी जमू लागली असून आंदोलनाला उष्म प्रतिसाद मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यामुळे राज्याच्या राजकारणात चळवळ पुन्हा एकदा गतिमान झाली आहे। मुंबईत पोहोचल्यावर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावर आपल्या प्रतिनिधीने आढावा काय घेतला आहे पाहूया। सर्व मराठा सेवक आपण थेट आझाद मैदान या ठिकाणी आज मुंबईत पोहोचलेलो आहेत। आपल्या काही मागण्या मराठा समाजाकडनं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आलात। आपण कुठून आलात आणि नेमक्या काय काय मागण्या जरांगे पाटलांना 1 दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे, त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? प्रथमतः सर्वांना जय श्रीराम। आणि बीड जिल्ह्यातील धारोड तालुक्यातून आलेलो सर्व मराठा सेवक आहोत। जरांगे पाटलांच्या एका हाकेवर आम्ही सर्व मराठा सेवक पूर्ण ताकदीने आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहोत। सरकारनं 1 दिवसाची फक्त परवानगी आझाद मैदानावर पाटलांना दिलेली आहे। सरकार जर 1 दिवसामध्ये मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण मान्य करत असेल तर आम्ही 1 दिवसामध्ये बसू। अन्यथा जर 1 दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आझाद मैदान आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही सोडणार नाही। ही आमची समस्या मराठा सेवकांची आणि पाटलांची भूमिका असेल आणि जी पाटील निर्णय घेतील त्या मागणीला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे।